आता सगळ्यात पहिला आपण वॉल काढून घेऊ. वॉल सिलेक्ट केलं त्यानंतर मग इथे अनकनेक्टेडच्या जागी लेवल 2 ला कनेक्ट करतो. एक समजा 4 वॉल्स ड्रॉ केले. त्याच्यानंतर मग हे तुम्हाला रूफ वरचा आपल्याला क्लिक. आता इथे रूफ साठी इथे हा ऑप्शन आहे, रूफ बाय फुटप्रिंटचा. त्याला सिलेक्ट करायचं. साठी इथे हा ऑप्शन आहे, प्लेस ॲट लेवल 2. त्याला सिलेक्ट करायचं. त्यानंतर इथे मी रेक्टँगल घेतो. त्यानंतर मी इथे रेक्टँगल घेतो. हा ड्रॉ. आता चारही बाजूला काय आलेलं आहे, स्लोप आलेलं आहे. चारही बाजूला काय आलेलं आहे, स्लोप आलेलं. आता मला समजा दोन साइडला स्लोप नको असेल, तर मी काय करेन, ही लाईन सिलेक्ट केली, ही लाईन सिलेक्ट केली आणि त्या डिफाइन स्लोप केली. इकडे पण ऑप्शन आहे, डिफाइन स्लोप केला, इकडे पण ऑप्शन आहे, हा अनचेक करायचं. ठीक आहे, हे असं करूया. अनचेक करायचं डिफाइन स्लोप. एडिट फुटप्रिंट मध्ये ही समजा लाईन सिलेक्ट केली, इथे काय दिसतंय, डिफाइन स्लोपचा ऑप्शन तो अनचेक केलेला. याला सिलेक्ट करायचं आणि ते हा त्याच्यावरती क्लिक करायचा. इथे डिफाइन स्लोप ऑप्शन ऑफ. आता इथे जर का बघितलं, इथे जे वॉल्स आहेत ते वॉल्सला कनेक्टेड नाही. ह्या वॉल्स आपण सिलेक्ट करू. इथे ऑप्शन आहे अटॅच, टॉप ऑब्लिक बेस. आपल्याला त्याचा टॉप अटॅच करायचं. त्याच्यावरती क्लिक करायचं. इथे काय लिहिलेलं आहे, वॉल टॉप. टॉप आपल्याला कशाला अटॅच करायचं, तर या रूफला. याला मी क्लिक करतो. झालं कळलं एवढं. आता इथे आपल्याला परत जे रूफ आहे क्रिएट करायचं. इथे मी लेवल 1 ला गेलो किंवा आता आपल्याला ह्या साइडने क्रिएट करायचं. तो व्ही शेप आपण ड्रॉ करणार. आपण एलिव्हेशन मध्ये ड्रॉ करणार आहोत, म्हणजे फ्रंट व्ह्यू. ठीक आहे. रूफ मध्ये सेकंड ऑप्शन आहे, रूफ बाय एक्सट्रुजन. यावरती क्लिक करायचं. पिक अप प्लेन मध्ये प्लेन आपल्याला पिक करू आणि हा जो वर्टिकल फेस आहे तो आपण सिलेक्ट करू. दुसऱ्या हावाला त्यावरती क्लिक करायचं. प्लेस ॲट लेवल 2 याला. तर आता स्केचिंग चालू झालेलं आहे. प्रॉपर इथे प्लेन सेट करून घेऊ आणि इथे व्ही शेप ड्रॉ. हा असा मी विशेष ड्रॉ केला, दोन्हीकडे सिमेट्री. त्यानंतर मग याला समजा तुम्ही ओके केलं तर हे असं क्रिएट होईल. लिहून ठेवा सेकंड ऑप्शन, रूफ बाय एक्सट्रुजन. रूफ बाय एक्सट्रुजन. आता हा जो रूफ आहे आपल्याला कट करायचा. तर मग मी ह्याला सिलेक्ट केलं. सिलेक्ट केल्यानंतर मला इथे जायचंय जॉईन अनजॉईन रूफ. घेऊन घ्या सिलेक्ट रूफ बाय एक्सट्रुजन. त्यानंतर मग सिलेक्ट जॉईन अनजॉईन. आता इथे क्लिक करायचं जॉईन अनजॉईन रूफवरती. त्यानंतर मग आपल्याला इथे या पॉइंट पर्यंत कट करायचं. सगळ्यात पहिले याची सिलेक्ट केली आणि त्यानंतर मग हा फेस हा असा कट करून पुढचा जे फेस सिलेक्ट करायचं कट करायचं. हे सिलेक्ट आपण जर का बघितलं बरोबर ह्या पॉइंट पर्यंत कट झालेला आहे. तुम्ही हा जर का सिलेक्ट केला असता
म्हटलं आलं इथे ह्या रूप आला. म्हटलं आलं ह्या रूप आला. आता या पॉइंटला आपल्याला इथे वॉल या पॉइंटला आपल्याला इथे वॉल बनवायची. मी लेवल 1 ला गेलो. इथे मी लेवल 1 ला गेलो. लेवल 1 ला गेल्यानंतर इथे आपण रेंज बेस लेवल करू. लेवल 2 आणि डाऊन. अंडरले मध्ये तेव्हा काय ऑप्शन आहे? रेंज बेस लेवल लेवल 2. म्हणजे आपला ड्रॉइंग चालू होणार लेवल 1 ला. वर ड्रॉ करू लेवल 1 ला ड्रॉ होणार. आपल्याला आता प्लॅन कुठला दिसतोय? लेवल सेकंड फ्लोअरचा प्लॅन. तिथे रूफ आहे. इथे आपल्याला सेम वॉल क्रिएट करायचे. फर्स्ट पॉइंट, सेकंड पॉइंट, थर्ड पॉइंट. हे कुठल्या लेवलला क्रिएट झाले? लेवल 1 ला क्रिएट झाले. लेवल 1 ला इथे क्रिएट झाले. आता इथे परत हे तिन्ही वॉल सिलेक्ट केले मी. सिलेक्ट केल्यानंतर याचा जो टॉप आहे तो कुठे अटॅच करायचा? तिथे अटॅच टॉप बेस वर क्लिक करायचं आणि त्यानंतर हा रूप मी सिलेक्ट कळलं? याचा बेस कुठे अटॅच करायचा? ह्या मोठ्या रूप. इथे परत अटॅच टॉप बेस वर क्लिक केलं. आता आपल्याला बेस अटॅच बेस वर क्लिक करायचं आणि ह्या वॉलला गेलं. ही जी वॉल आहे टॉप त्याचा वर छोट्या रूपला अटॅच केला. बेस जो आहे तो मोठ्या रूपला अटॅच. आता इथे आपल्याला डॉर्मर मध्ये मेन काय दाखवायचं? डॉर्मर ओपनिंग म्हटलं. म्हणजे ही जी मोठी रूफ आहे या रूफला आपल्याला कट करायचं. इकडनं आपण विंडो वगैरे दाखवू शकतो. विंडो वगैरे आतमध्ये लाईट वगैरे येईल असं. इथे डॉर्मर वर क्लिक करायचं. हे लिहिलं का? ड्रॉ 3 वॉल्स लिहिलेलं. ड्रॉ 3 वॉल्स बिलो स्मॉल रूफ. त्यानंतर मग अटॅच टॉप बेस टू स्मॉलर रूफ. अटॅच टॉप बेस अटॅच टॉप टू स्मॉलर रूफ आणि अटॅच बेस टू बिगर रूफ. बेस टू बिगर. ठीक आहे. आता इथे हा डॉर्मरचा ऑप्शन क्लिक केल्यानंतर आपल्याला रूफ कुठली कट करायची? इथे काय लिहिलं? सिलेक्ट रूफ डॉर्मर घेऊन घ्या. सिलेक्ट डॉर्मर. त्यानंतर मग सिलेक्ट डॉर्मर. त्यानंतर मग सिलेक्ट बिगर. आता इथे डॉर्मरला सिलेक्ट केलं. त्यानंतर मग या रूफला सिलेक्ट करायचं. या रूफला मी सिलेक्ट करतो. सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला काय रूफ वॉल एजेस. तर आपण इथे टॉप व्ह्यू सेट करून घेऊ. इथे वायरफ्रेम सेट करतो. त्यानंतर मग ही लाईन आपली आपल्या वॉलच्या एजेस घेऊन घ्या. इंटरनल वॉल एजेस. TR दाबून एक्स्ट्रा पोर्शन प्रिंट केलं. म्हणजे इथे ही लाईन एक्स्ट्रा गेली. TR दाबून प्रिंट करून झालेलं आहे आपलं काम. तिथे आता ओके करू. सॉरी क्लोज प्रोफाइल आपल्याला बनवायचे. इक्वल एजेस ही लाईन सिलेक्ट करायची.
त्यानंतर मग परत TR दाबलं, TR दाबलं, टी लाईन आणि टी लाईन टी आणि टी लाईन. दुसरा पिंक कलर दुसरा मधला पिंक कलर मधला तो फक्त फक्त आपण इथे क्वाड्रिलेटरल इथे शेप क्वाड्रिलेटरल शेप बनवतो. बनवतो. पेंटागॉन. एक पेंटागॉन. इथून एक लाईन आहे, इथून एक लाईन आहे, इथून एक व्हर्टिकल लाईन, ही लाईन आणि ही लाईन. त्यानंतर मी ते ओके त्यानंतर मी करायचं ते ओके करायचं आणि इथे कट झालं. इथे कट झालं. इथे इथे रिअलिस्टिक मध्ये खालनं तुम्हाला दिसतं. तुम्हाला दिसतं. कळलं? कळलं? इथे तुम्हाला विंडो वगैरे टाकायची विंडो वर टाकायची असेल, विंडो टाकू शकता. विंडो टाकू शकता. त्याला सिलेक्ट करून त्याला सिलेक्ट करून साईज शिफ्ट करू शकतो. set. कळलं नॉर्मल? वेळ नॉर्मल.